हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण पूर्ण माझं 2 वाजेपर्यंतचं रुटीन बघणार आहोत. आता सकाळचे वाजलेत 5:45. मी राजच्या रूममध्ये गेले आणि राजला उठवलं आधी, सगळ्यात आधी स्कूलला जाण्यासाठी, कारण त्याला थोडासा वेळ लागतो मावरायला, तर त्याला एकदा जाऊन उठून यावं लागतं. तर या ठिकाणी उठवलं त्याला आणि मग मी माझ्या कामाला लागणार आहे, म्हणजे त्याचा टिफिन वगैरे त्याच्यासाठी तयार करून देणार आहे. त्याच्या आधी थोडंसं म्हटलं जे बाल्कनीचं डोर वगैरे ते ओपन करून घेते मी, म्हणजे मग गार हवा छान घरात येते, तर मग बरं वाटतं सकाळी सकाळी. त्यानंतर इकडे राजला टिफिनला मी गिलके देणार होती, तर गिलकी इकडे कट करायला घेते आता. तर आता गिलके इकडे स्वच्छ धुवून घेतले आहेत मी. तशीच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कट करून घेणार आहे. नंतर लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेणार आहे. तर गिलके ना वरचं साल न काढताच करायचे आपण, आणि गोल कट करून घेणार आहे मी. आणि तेलात जिरे मोहरीची फोडणी घालून त्यामध्ये लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा, आपल्याला वाटलं तर तिखट पण घालू शकतो आपण, कमी तिखट असतील मिरची तर या ठिकाणी मी घातलेलं आहे अर्धा चमचा तिखट आणि हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्त गिलके शिजत आले थोडेसे की त्यामध्ये 2-3 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे, वरून कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्त आपल्या गिलक्याची भाजी रेडी होऊन जाते, पटकन शिजून जाते, टिफिनला द्यायला छान आहे. आणि रातचं पण असं काही नाही, तो सगळ्या भाज्या खात असतो, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही. त्याला कुठलीही भाजी दिली तरी तो खाऊन घेतो. आणि कसं आहे, सकाळची शाळा असल्यामुळे 9:30-9:45 त्यांचा म्हणजे नाश्त्याचीच वेळ असते, तर त्यावेळेस त्याला भरपेट असं जेवण मिळायला पाहिजे, म्हणून मी त्याला भाजी पोळी देत असते. तर या ठिकाणी आता पोळ्या पण करून घेते. नंतर इकडे आता टिफिन भरून घेते त्याचा. आणि कसं आहे ना की पटकन शिजणाऱ्या किंवा पटकन होणाऱ्या भाज्या केल्या ना की बरं पडतं सकाळी. तसंच जर एखादी भाजी पटकन करायची असेल मला, तर मी आदल्या दिवशी मग थोडंसं तिची तयारी करून ठेवते, म्हणजे चिरून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देते. तर या ठिकाणी आता टिफिन पण भरून झालेला आहे आणि राज निघाला आहे, आता तयारी झाली त्याची, स्कूलला जाणार आहे. तर 7 वाजले आता जवळजवळ, तर जवळच त्याचं स्कूल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता आपण किचनकडे जाणार आहोत यांचा टिफिन करण्यासाठी. तर राजला तर सकाळी दिलेला आहे, त्याच्या सकाळी खूप घाई गडबड असते, त्यामुळे मग त्याला गिलक्याची भाजी आणि पोळी दिलेली आहे मी. त्यानंतर आता वांग्या बटाट्याची भाजी यांना टिफिनला हवी होती, तर वांग्या बटाटा करते आता टिफिनसाठी. आणि नाश्त्याला बघूया काय करायचं ते. तर दीदीची वेगळी फरमाईश असते अजून, कारण ती वांगी बटाटे खाते, तर ती म्हटली की मी आज गिलकं खाईल म्हणे, पण मला मग नाश्त्याला काहीतरी कर म्हणे वेगळं. तर बघूया आता काय करता येतं ते. चला मग किचनकडे. तर इकडे देवपूजा पण करून घेत असते मी, म्हणजे टिफिन बनवायच्या आधी. तर सकाळी सकाळी गेली म्हणजे छान वाटतं. आणि जर मला बाहेर जायला जमलं तर मग मी तिकडनं फुलं वगैरे पण घेऊन येते, पण आज काही बाहेर जायला जमलं नाही मला, तर मग दिवा वगैरे लावून घेते आणि देवाऱ्याजवळची साफसफाई थोडीशी करून घेते मी, स्वच्छ करून घेते. तर छान वाटतं सकाळी सकाळी, फ्रेश आणि प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. मग बाकीच्या कामांना लागूया. तर इकडे वांग्या बटाट्याची भाजी मला करायची होती, इकडे फोडणी देते आता भाजीला. तेलात जिरे मोहरी घातलेली आहे, त्यानंतर वांगा बटाटा कट करून घातलेला आहे, त्यामध्ये मसाले घातले आणि पटकन होणारी ही भाजी आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये आधी पण टाकलेली आहे मी, तुम्हाला डिटेल बघायची असेल तर जाऊन बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आता भाजी पण आपली रेडी झाली आहे. नंतर इकडे मग मी थोडी डाळ भिजवून दिली होती जेव्हा भाजी वगैरे करायला घेतली, बाकीची तयारी करत होती टिफिनची तोपर्यंत. तर मूग डाळ इकडे भिजवली होती अगदी 10 मिनटं, आणि तुमच्याकडे खूप वेळ असेल तर 20-1 मिनटं पण तुम्ही भिजवू शकता, अर्धा तास किंवा 20 मिनटं. मस्त याचे वडे करूया म्हटलं, तिला वडे खायचे होते नाश्त्याला, मूग डाळीचे वडे. तर मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकलेली, मीठ टाकले, कोथिंबीर टाकली, लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आणि बारीक कांदा कट करून घेतला आहे, तो पण त्यामध्ये घालणार आहे. छान अशी पेस्ट तयार झाली की थोडासा चिमूटभर सोडा घालायचा आहे त्यामध्ये, आणि आपले मूग डाळीचे मस्त भजी आपली तयार होऊन जाते, वडे तयार होऊन जातात. सॉससोबत किंवा शेजवान चटणी किंवा मेयोनीजसोबत खूप छान लागतात आणि पटकन होणार आहे, भरपेट असा नाश्ता आहे आणि खूप ऑइली पण होत नाही ते. तर या ठिकाणी आता झाले होते रेडी आणि दीदीला देत होते मी. नंतर यांचा टिफिन आता इकडे पॅक करून घेते म्हटलं, तोपर्यंत टिफिनला आज पोळी, लोणचं आणि एका डब्यात काकडी दिलेली आहे, दुसऱ्या डब्यात आपण भाजी भरणार आहोत. आज त्यांना भात वगैरे काही केलेला नाही, मी राईस दिलेला नाही आहे, कारण ते म्हटले की नाश्ता भरपूर झाला आहे, तर त्यामुळे मग नको म्हणे मला राईस. तर टिफिन पण पॅक करून झालेला आहे आणि यांच्यासाठी मग त्यांचं सगळं आवरून झाल्यानंतर मग इकडे मी आता पुन्हा वडे करायला घेत होती, कारण गरम गरम छान लागतात ते, म्हणून मग म्हटलं यांच्यासाठी आता करून देऊया. आणि त्यांचाही नाश्ता झाल्यानंतर ते पण निघाले ऑफिसला. तर असं काही सकाळची धावपळ असते माझी. तर छान वाटतं सकाळी सकाळी, प्रसन्न वाटतं. सगळ्या कामांना सकाळी लवकर उठून जर सुरुवात केली ना तर वेळेत सगळी कामं पूर्ण होतात आपली. तर या ठिकाणी आता ते निघाले ऑफिसला आणि बाकीची जी राहिलेली कामं आहेत माझी, तर ती मी आता करून घेत असते.
ते गेल्यानंतर तर या ठिकाणी आता किचन ओटा गॅस मला साफ करून घ्यायचा आहे आधी, आणि त्यानंतर जी स्वयंपाकाची भांडी राहिलेली आहेत तर ते पण मी क्लीन करून घेणार आहे. नंतर इकडे जे पाण्याचा साठा असतो म्हणजे माठ वगैरे ठेवलेला असतो ती जागा पण स्वच्छ धुवून घेते, आणि माठाला पण थोडंसं धुवून घेते मी. आता माठात पाणी होतं म्हणून मी उचलून बाजूला ठेवलं, कारण माठातलं पाणी मी असेल तर मग ते मला फेकायचं नव्हतं आता, कारण असंही पाणी काही शिळं होत नाही. तर वरून जे माझं आरो आहे त्याच्यातनं मी माठात पाणी येत असतं त्यामुळे ते फ्रेशच असतं. तर इकडे पण ती जागा स्वच्छ करून घेतली, माठ ठेवतो त्या ठिकाणी क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग किचन ओटा गॅस क्लीन करून घेतला आणि मग बाकीच्या कामांना लागली. तर कसं आहे ना की सकाळचं एकामागे एक कामं केली तर पटापट अशी कामं आपली होऊन जातात आणि आपल्यालाही भरपूर वेळ राहतो इतर कामं करायला, किंवा मग कधीतरी मला मध्येच बाहेर जावं लागतं बाहेरची कामं करायला. आणि आमच्याकडे असं आहे म्हणजे की यांचा फक्त फोन येतो की हे काम करून ये, आणि मग मला मध्येच माझं हातचं काम सोडून बाहेर जायला लागतं. त्यामुळे मी सकाळीच माझी सगळी कामं जी असतात ना ती करून घेते, म्हणजे मग दुपारचा वेळ मोकळा असतो. आणि या ठिकाणी आता भांडी पण जमा झाली होती थोडी स्वयंपाकाची आणि थोडी नाश्त्याची, तर ती पण मी आता या ठिकाणी घासून घेते, म्हणजे मग पुढचं काम करायला मी मोकळी. तर इकडे सगळं आता क्लीन झालं आहे आपलं. त्यानंतर मग मी एका बाजूला झाडू लावून घेत असते आणि एका बाजूला पुसत असते, म्हणजे मग दोघं कामं एका वेळेला माझे होत असतात. म्हणजे मला तरी असं वाटतं की असं होत असतं की पटकन होईल असं, म्हणून मग एकाकडे मी एका साईडला झाडू मारते, एका रूमला लागलीच तो पुसायला घेते. आणि इकडे पण तसंच केलं मी, आधी झाडू मारून घेते, म्हटलं हा स्टडी रूम आहे मुलांचा. तर आवरून घेतलं आणि इस्त्रीचे जे कपडे मला द्यायचे ते मी एका पिशवीत भरून घेतले, आता इकडच्या बाजूला ठेवून दिले. त्यानंतर हा पोर्शन पण झाडून घेतला आणि तिकडेही पुसायचं होतं मला. तर आता लादी पुसताना कसं आहे, लादी काही माझी रोज खराब होत नाही, कारण मुलंही आता मोठी झालीत आणि समजदार त्यामुळे खूप काही अशी घाण होत नाही. तर तुम्हाला सांगते मी 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड लादी जशी खराब झाली असेल तसं पुसत असते. रोज काय मला लादी पुसायची गरज भासत नाही. त्यानंतर ती कामं झाली का मग हे सिंक वगैरे सगळं मी धुवून घेते व्यवस्थित, म्हणजे मग सगळं क्लीन होऊन जातं एकाच वेळेला. आणि सगळी कामं आवरली गेली ना तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं घरात अगदी आणि मस्त वाटतं. तर या ठिकाणी समोर जे खाऊ आणला आहे मुलांचा तो ठेवला आहे आणि तांदळाचं पोतं ठेवलं आहे, त्यामुळे ते समोर दिसतं आहे. आणि हे करत असतानाच कपडे पण मी मशीनला लावून देते, म्हणजे मशीन त्याचं काम करत असतं. आणि सगळी कामं आटोपल्यानंतर मग आपल्याला कपडे नंतर बाहेर वाळत घालून देते मी, म्हणजे मग जेवण करायला मी मोकळी. आता माझे 2 वाजत आलेले आहेत, 2ला 10 मिनटं कमी म्हणजे. तर सगळी कामं आवरलेली आहेत. त्यानंतर आता आपण जेवणाला घेणार आहोत फ्रेंड्स, आणि या तुम्ही पण जेवायला. आणि आजचा ब्लॉग माझा डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर असंच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर जेवणात मी गिलक्याची भाजी, वांग्या बटाट्याची भाजी आणि इकडे रात्री मी जी बोंबीलची भाजी केली होती तो शॉर्ट टाकला आहे, तुम्ही नक्की बघा जाऊन. तर ते घेतलेलं आहे आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.